आता एक मोठी बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधल्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून नागपूरमध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता। लोक घामाच्या धारेमध्ये न्हाऊन निघालेले होते आणि दुपारी 3:30च्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि अगदी काही मिनिटांपूर्वी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, नक्कीच अमोल, नागपुरात जर म्हटलं तर या पावसाळ्यातला सर्वात मोठा आणि पहिला पाऊस आहे। त्यामुळे नागपूरकरांना आनंद देणारा हा पाऊस आहे। दुपारी 3:30च्या सुमारास काळे ढग जे आहेत ते अचानक दाटून आलेले होते आणि 4 वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस गेले अर्धा तास नागपुरात धुमशान पद्धतीने कोसळत आहे। सध्या तुम्ही दृश्य पाहू शकता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो शासकीय निवासस्थान आहे देवगिरी बंगला त्याच्या जवळ आम्ही आहोत आणि या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो होत आहे। संध्याकाळी 6:30 पावणे 7 वाजता जसा काळोख होऊन जातो तशा पद्धतीची स्थिती जी आहे ती संध्याकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान झालेली आहे आणि गेल्या अर्धा तासांपासून खूप जोरदार पाऊस जो होत आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल असेल, कडमेश्वर असेल या तालुक्यांमधूनही जोरदार पावसाची माहिती जी मिळते। त्यामुळे नागपूर जिल्ह्यात सर्वत्र हा जो पाऊस आहे तो बरसतोय। मात्र अजूनही हवामान विभागाने याला मान्सूनचा पाऊस असं जाहीर केलेला नाही आहे। कदाचित मान्सून पूर्व पाऊस आपण याला म्हणू शकतो। अमरावती जिल्ह्यापर्यंत मान्सून जो आहे तो हवामान विभागाने दाखल झाल्याचा जाहीर केलेला होता। मात्र त्याच्यानंतर मान्सूनची पूर्व दिशेने प्रगती जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली होती। मात्र आज नागपूरमध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये मोठा पाऊस पडतोय। त्यामुळे नक्कीच हवामान विभाग उद्यापर्यंत पूर्व विदर्भामध्येही मान्सून दाखल झाला आहे का याची अधिकृत घोषणा करू शकेल। मात्र सध्या तरी नागपूरकरांना प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसतोय आणि जोरदार पाऊस जो आहे तो नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात सर्वत्र बरसतोय। निश्चित धन्यवाद रजत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।